महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक हादरले, सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, तपोवन परिसरात खळबळ। नाशिक शहरातील तपोवन परिसरात मंगळवार दिनांक 16 जून रोजी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। तपोवन रोडवरील केवडी बन परिसरात असलेल्या कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात विविध विकास कामे सुरू असून सकाळी सुमारे 8:30 दरम्यान परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले। त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना एक संशयास्पद सुटकेस आणि गोणी आढळून आली। सुटकेस उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। प्राथमिक तपासात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने संबंधित महिलेची काही दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून येथे फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांच्या अंदाजानुसार हा प्रकार 4 ते 5 दिवसांपूर्वी घडला असावा। घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम दाखल झाली असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे। मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील तसेच जिल्ह्यातील बेपत्ता महिलांच्या नोंदीची तपासणी केली जात आहे। दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाचा तपास पंचवटी पोलीस करत आहेत। विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीमुळे तपोवन परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मजूर आणि नागरिकांची वर्दळ आहे। अशा गजबजलेल्या परिसरात सुटकेसमध्ये भरलेला मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना नेमकी कशी आणि कुणाकडून घडली याचा शोध पोलीस घेत आहेत। या घटनेमुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।